हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. आणि हा व्हिडिओ आहे ना खूप दिवसाचा आहे, म्हणजे बरेच दिवस झाले, 6-7 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. कारण आपली दसऱ्यासाठी जी क्लिनिंग चालू होती ना, त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे टाकायला मला वेळ भेटला नाही आणि त्याच्यामुळेच मग थोडे व्हिडिओ आहे ना लेट पोस्ट होणार आहे. आणि क्लिनिंगचा मी फक्त हा एक व्हिडिओ आणि आधी एक पोस्ट केला होता, एवढे 2च व्हिडिओ बनवले. कारण नंतर कसं भरपूर क्लिनिंग करायची असते, कपडे वगैरे धुवायचे असते, त्याच्यामुळं कॅमेरा वगैरे होल्ड करायला एवढासा वेळ भेटत नाही. आणि समजा वेळ जरी काढला आपण तर मग त्यात जर बराच वेळ जातो, मग क्लिनिंगला पण उशीर होतो. त्याच्यामुळे ना मी जास्त व्हिडिओ वगैरे शूट करत नाही बसले. मी आधी क्लिनिंग करून घेतली आणि नंतर मग तुम्हाला आता इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला मग आता मी क्लिनिंग करते. आणि बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ असल्यामुळे मला पण आठवण नाही नेमकं मी काय काय केलं, तर प्लीज तुम्ही समजून घ्या. तर इथे ना मी कोलिंनी सगळं फर्निचर पुसून घेते. तर आधी आरसा पुसला आणि त्याच्यानंतर मग जे बेडची वरची साईड आहे ना तर ते पण पुसून घेते. कसं आहे, आपण ओल्या कपड्याने पुसलं तर फक्त धूळ निघते. जर एखादा डाग वगैरे पडलेला असेल कशाचा, म्हणजे मुलं कसं हात लावतात ना कशाचे पण, तर मग ते निघत नाही. तर त्याच्यासाठीच मी इथं कोलिंनी पुसून घेते. आणि कोलिंनी पुसली ना तर एक वेगळी चमक शाईनसुद्धा येते फर्निचरला. म्हणजे सारखं नाही पुसायचं, पण कधीतरी जास्त खराब दिसलं की मग त्यावेळेस पुसायचं, नाही तर मग आपल्या ओल्या कपड्यांनी धूळ वगैरे झटकून निघती, पण डाग वगैरे नाही निघत. त्यासाठी कधी कोलिंनी पण पुसणं गरजेचं आहे फर्निचर. तर वरचे जे कप्पे आहेत ना काचेचे बनवलेले, तर तेच इथे मी पुसत होते. म्हणजे बोर होते भरपूर, तर ते दिसले नसते व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे मी काय कॅमेरा होल्ड म्हणजे तसाच ठेवला. आणि नंतर मग खालचे पुसून घेतले सगळे, वरचे सगळे पुसून झाले. त्याच्यानंतर हे खालचे 2-3 कप्पे आहेत ना ते पण पुसले. आणि खूप दिवस लागते दसऱ्याची क्लिनिंग करण्यासाठी. अक्षरशः 8 दिवस म्हणजे 8-10 दिवस झाले मी करते. तर आज पूर्ण झाले. फक्त देव वगैरे म्हणजे क्लीन करायचे राहिले तेवढे, बाकीचं सगळं झालं आहे आता. तर आता इथून पुढं मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईन. आणि हा व्हिडिओ आहे ना म्हणजे 2 दिवसाचा आहे, एकदाच नव्हता. म्हणजे आज ज्या दिवशी ही क्लिनिंग केली ना त्या दिवशी हा थोडासा शूट केला, नंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा कपडे वगैरे धुतले त्यावेळेस शूट केला. कारण खूप काम होतं त्याच्यामुळे मी थोडा शूट केल्यानंतर मग व्हिडिओ केला नाही, पटपट आवरून घेतलं. तर जे समोरचे ड्रावर वगैरे ना ते पण कोलिंनीच पुसून घेते मी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला ते पण कमेंट करून सांगा. चला तर मग मी एवढी पटपट क्लिनिंग करून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. त्याच्यानंतर मग मी काही व्हिडिओ बनवलाच नाही. नंतर हा दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ आहे. कारण म्हणजे सगळं आवरून मी ठेवलं आहे ना व्यवस्थित. म्हणजे हे फर्निचर सगळं पुसून वगैरे काढलं. आणि त्याच्यानंतर मग रात्री ना आपलं जे वॉर्डरोब आहे ना ते फक्त बाहेरूनच क्लीन केलं, तर मी आतून केलं नव्हतं. तर मग दुसऱ्या दिवशी मग वॉर्डरोब क्लीन करायला घेतलं, तर सगळे कपडे इथं बाहेर काढून ठेवले, कारण सगळेच धुवायचे असतात त्यासाठी. आणि काही धुतले होते तर ते लावून देत होते मी इथं. तर सगळं वॉर्डरोब मी क्लीन करून घेतले आत्ताच, म्हणजे यानेच केलं आहे. आणि
काय म्हणतात त्याला कॉलिंगनीच केले आणि झुरळ वगैरे होऊ नये त्याच्यासाठी ना मी ही जी लवंग असतात ना त्या टाकलेल्या आहेत थोड्या थोड्या, म्हणजे 2-3 अशा टाकलेल्या आहेत, कारण लवंगाच्या वासाने झुरळ वगैरे येत नाहीत आतमध्ये म्हणजे याच्या फर्निचरमध्ये, तर त्यासाठीच मी टाकलं होतं त्या. तर इथे मी राहिलेले म्हणजे जे कपडे धुतलेले आहेत ना ते इथे लावून देते आणि थोडेफार राहिलेले म्हणजे थोडेफार नाही भरपूर राहिलेले धुवायचे तर ते मी उद्या धुईन मग. आणि आता सध्या पाऊस पण थोडा थोडा येतोय, म्हणजे लई नाही येते पण थोडा थोडा येतोय. आणि हा ड्रेस मी ट्रिपला चालले होते त्यावेळेस घेतला होता, 3/4 टाईप आहे, तर खूप छान वाटतो तो. आणि जे आता लेटेस्ट धुतले होते ना कपडे तर ते मी तसेच घड्या घालून ठेवते, कारण आता तर धुतलेले आहेत. हा पण ड्रेस धुतलेला होता. आणि ज्या साड्या म्हणजे अशा जास्त वापरातल्या नाही किंवा धुतलेल्या नाही तर त्या पण नाही धुवायला टाकल्या मी, कारण नवीनच आहेत साड्या, त्याच्यामुळे जेवढे धुतलेले आहे तेवढेच टाकते धुवायला. इथे एवढं सगळं पसारा आहे अजून हा. तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या ज्या साड्या आहे ना यातल्या काही साड्या मी चेक करत होते फॉलला की म्हणजे साड्या मळालेल्या आहे का, तर नव्हत्या बऱ्याचशा साड्या मळालेल्या, त्याच्यामुळे मग मी त्या काही ठेवून दिल्या आणि बऱ्याचशा बाकीच्या धुतल्या. तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.